साऊथ ब्लॉकमध्ये झाली मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक। सेवातीर्थ या नव्या प्रशासकीय वास्तूत पंतप्रधान कार्यालयाचं स्थलांतर। या पुढचं कामकाज आता नव्या कार्यालयामधून। बांगलादेशात राष्ट्रवादीची सत्ता, बीएनपीला बहुमत। खालिदास यांनी भारतात राहून निकाल फिरवला। अभिनेता रणवीर सिंग धमकी प्रकरणामध्ये व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सर सोबत जुळत असल्याचा अंदाज। हॅरी बॉक्सर बिश्नोई गँगचा सदस्य। शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यानं तटकरे दुखावले। श्रद्धांजलीच्या लेखात नको ते उल्लेख कशाला? पवार गटाला सुनील तटकरे यांचा सवाल। भाजपाच्या इशाऱ्यावर दादांनी पक्ष फोडला। शशिकांत शिंदेंच्या दाव्यामुळे खळबळ। पवार गटाच्या मुखपत्रात झालं वक्तव्य। चीनच्या शांघायमध्ये रस्ताच खचला। भुयारी मेट्रोच्या कामामुळे रस्ता खचल्याचा अंदाज। राज ठाकरेंची सुटका नाहीच। उत्तर भारतीयांना मारहाण प्रकरणामध्ये हजर राहावंच लागणार। वांद्रे न्यायालयाचे निर्देश। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांची लाचखोरी। मनसेच्या मातोश्रीच्या कारनाम्यांचे पुरावे देणार। संदीप देशपांडे यांनी दिलं राऊतांना आव्हान। विलिनीकरणानंतर पक्षनेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो। शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा। विलिनीकरणावर इतरांनी सल्ले देऊ नयेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वक्तव्य। दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त। मुंबई पालिकेची फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई। बांगलादेशी घुसखोर फेरीवाल्यांवर अंकुश ठेवणार। लाचखोरीच्या प्रकरणामध्ये झिरवाळ नरम पडले। कर्मचाऱ्याची लाचखोरी अंगाशी येणार। विभागात जे झालं त्याची जबाबदारी माझी। झिरवाळ यांचं वक्तव्य। नरहरी झिरवाळ यांना पदावरून काढा। विरोधकांची संयुक्त मागणी। लाचखोरीचा रोग मुंबई मनपात सुद्धा। 50,000च्या लाचखोरीत मुंबई महापालिकेचे कनिष्ठ अभियंता रुपेश कोठारे आणि मुकादम कुकप्पा कादर अटकेत।